टिफिनमध्ये रोज तेच तेच देऊन कंटाळा आलाय? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हॅलो एव्हरीवन, मी प्राची. नमस्वीज किचनमध्ये तुमचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी 2 भन्नाट रेसिपी. चला तर मग लगेच सुरुवात करूयात. इथे मी एका बोलमध्ये 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतले. त्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ आणि पाणी घालून कणिक मळून घेतली आहे. कणिक बाजूला ठेवून दिली आहे. इथे एका बोलमध्ये मी थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो, थोडंसं गाजर, थोडी शिमला मिरची, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेते. याच्यातच आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत, अगदी थोडीशी चवीपुरती. याच्यातच थोडासा चाट मसाला आणि थोडेसे कॉर्न घालणार आहोत. मी इथे पोळपाट घेतलाय. कणकेचा एक छोटासा गोळा घेऊन तो पोळपाटावर चपातीसारखा लाटून घेणार आहे. आपण रेग्युलर चपाती लाटतो तशीच चपाती लाटायची आपल्याला, फक्त थोडीशी छोट्या साईजची लाटायची आहे. चपाती आपण एका पॅनमध्ये टाकून शेकून घेऊयात. अर्धवट शेकायची आहे आपल्याला, तेल लावायचं नाही आहे याला. काढून घेऊयात. याच्यावरती मी थोडंसं साजूक तूप घातले. हे घरी बनवलेलं तूप आहे. यावरतीच मी एका बाजूला थोडंसं मोझरेला चीज घातले. त्याच्यावरती मी जे मिश्रण करून घेतलं होतं ते घालून घेते. याच्यावरती आपण स्वीट कॉर्न टाकूयात थोडेसे आणि त्यावरनं परत एकदा मोझरेला चीज घालून घेऊयात आणि चपाती बंद करून घेऊयात. चांगली प्रेस करून घ्यायची. हा चपातीचा अर्धा रोल आपल्याला शेकून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने थोडं थोडं तूप सोडून आपल्याला चांगलं शेकून घ्यायचं आहे. हे बघा, तयार आहे आपला मिक्स व्हेज चपाती टॉकोज. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. हे बघा किती सुंदर असं टेक्स्चर आलं आहे याला. आता बघूयात दुसरी रेसिपी. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये मी भिजवलेली मुगाची डाळ घेतली आहे. त्यामध्ये मी 1-2 लसणाच्या पाकळ्या घालून ही डाळ चांगली मिक्सरला वाटून घेतली आहे. याच्यामध्ये मी थोडासा कांदा घातला आहे. याच्यातच आपण मूठभर मेथी जी बारीक चिरून घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर, गाजर किसून घेतलेलं घातलं आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊयात. याच्यात आपण थोडी धणे पावडर घालूयात. लाल मिरची पावडर, चांगलं मिक्स करून घेऊयात हे सगळं. आपल्याला बाइंडिंगसाठी थोडंसं बेसन पीठ लागणार आहे. इथे मी 2 टेबलस्पून इतकं बेसन पीठ घातलं आहे. चांगलं मिक्स करून घेते. याच्यातच मी उकडून स्मॅश करून घेतलेलं मक्याचे दाणे घातलेत 1 चमचाभर. परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि याचा बॉल करून घेऊयात. व्यवस्थित असा बॉल करून याला चपटा आकार द्यायचा आहे टिक्कीसारखा. तवा गरम झाला आहे. यावरती थोडंसं साजूक तूप घालून दोन्ही बाजूने आपल्याला शेकून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी थोडं थोडं तूप सोडून आपल्याला चांगलं शेकून घ्यायचं आहे. मस्त छान असा कलर आला आहे बघा. तर तयार आहे आपली मूगडाळ मेथी चीज टिक्की. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दोन्ही रेसिपी कशा झाल्या ते कॉमेंट सेक्शनमध्ये मला जरूर सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.